श्री स्वामीराज माऊली. या जन्मी किंवा गतजन्मी आपण जे काय केलेली पुण्याई असते त्या पुण्याईच्या जोरावरती सर्व काय घडत असतं. आपला जन्म चांगल्या घराण्यात होणं, आपल्याला चांगले आईवडील लाभणं, चांगला कुळ मिळणं, चांगलं दैवत लाभणं, हे सगळं का आपल्या नशिबात असावं लागतं. आणि नशीब बलवत तर म्हणूनच आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत देखील लाभतं. पण स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाऊन आपण नेमकं काय करतो? म्हटलं गेलेलं आहे की मुंगी होऊन साखर खावी. मग ती आपण मुंगी होऊन स्वामी महाराजांकडे राहतो का? का महाराजांचं सानिध्य आपल्याला लाभलं की आपण एक स्वतःचं अस्तित्व बनवू लागतो? एकूण काय तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात आपण नेमके आहोत कोण? आहोत कोण म्हणण्यापेक्षा आहोत काय? भक्त मंडळी, ह्याच विषयाला वाचा फोडण्यासाठी आजचा हा प्रपंच आहे. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. एकदा मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका मठामध्ये बोलायला बोलवलं. महाराजांच्याच मठात महाराजांची काहीतरी सेवा मिळते म्हणून मी तिथे आवर्जून गेलो. आणि तिथे मला अप्पा भेटले. भक्त मंडळ, हे अप्पा स्वामी समर्थ महाराजांकडे आलेल्या भक्तगणांकडे गप्पा मारत होते. पण स्वतः आपण काहीतरी तुम्हा सर्वांपासून काहीतरी वेगळे आहोत, हा मात्र अभिर्भाव त्यांच्यामध्ये मला दिसला. मी महाराजांचा निस्सीम भक्त आहे. महाराज माझे अतिशय जवळचे आहेत. मला काहीतरी विशेष कळतं, हेच काय ते अप्पा दर्शवत होते. आणि एक गोष्ट लक्षात आली की स्वामी बाप्पांकडे आलेली ही सगळी लोक स्वामी महाराजांना बाजूला ठेवून या अप्पा महाराजांनाच नमस्कार करत होती. अप्पा महाराजांना लोटांगण घालत होती. स्वामी महाराजांकडे प्रार्थना करण्याच्या ऐवजी ते सगळं गाराणं आपल्या ते अप्पा महाराजांना सांगत होते. भक्त म्हणजे आपल्या पुण्याईच्या जोरावरती आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये जाणं झालं खरं, पण त्यापुढे आपल्याला सर्व काय करायचे? आपल्याला आपली बुद्धी शाबूत ठेवायचे आणि आपल्याला आपल्या महाराजांकडे मागणं करायचे. पण इथे तसं काहीच घडत नव्हतं. स्वतःला स्वामी भक्त म्हणवणारी ही सगळी मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये येऊन या अप्पांनाच लोटांगण घालत होती आणि अप्पांचा अगदी बाप्पा करून ठेवलेला. आणि हे सगळं घडत होतं. त्याचा विचार केला की बाबा हे नेमकं घडतंय काय आणि का? अगदी शाबूत बुद्धीने कोणी विचार करावा? अगदी आपण सर्वांनी जरी विचार केलात तरी मी जे काय बोलतोय तेच तुमच्या मनामध्ये येईल. भक्त म्हणजे त्यातला प्रत्येक भक्त, स्वतःला स्वामी भक्त म्हणणारी प्रत्येक व्यक्ती ही त्रासलेली होती. परिस्थिती अशी आहे की संबंध दिवसामध्ये आपण आपल्या कामामध्ये, आपल्या धंद्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपण अगदी रमलेलो असतो. आपल्याला काही म्हणून कमी वाटत नसतं. पण महाराजांच्या मठामध्ये गेल्यावरती मात्र आपण पार भिकारी होऊन जातो. आपल्याला खूप विवंचना असतात. आपण खूप त्रासलेलो असतो. कारण तिथे जाऊन आपल्याला मागायचं असतं. ही आपली मनाची अवस्था बहुतेक सर्वांचीच असते. कारण महाराजांकडे गेल्यावरती महाराजांकडे आपल्याला मागायचे, त्यामुळे तिथे आपण आपल्या फक्त कमीचाच विचार करतो. आपल्याकडे काय नाही आहे त्याचाच विचार झालेला असतो. मला सांगा, आपल्यापैकी किती जण महाराजांकडे जाऊन महाराजांचे आभार मानतात की आतापर्यंत तू जे काय मला दिलेलं आहे, जे काय तुमच्यामुळे मला मिळालेलं आहे, जे काय तुम्ही मला दिलेलं आहे त्याचे मी तुमचे आभार मानतो. स्वामी महाराजांच्या मठात गेलेल्या इतक्या असंख्य मंडळींपैकी प्रत्येकाने हा विचार करावा की आपण हे करतो का? आपण तसं नाही करत. आपण फक्त महाराजांकडे मागायला जात असतो आणि त्यामुळे महाराजांच्या मठाकडे किंवा महाराजांच्या मठामध्ये गेल्यावरती आपल्याला फक्त आपल्याकडे काय नाही आहे हेच सुचत असतं. आणि त्याला असं आपल्याला वाटत असतं की आपल्याकडे काहीच नाही आहे. आणि ते सर्व काय मिळवण्यासाठी आपली इतकी खटाटोप चाललेलं असते का त्याच्यामध्ये आपली एक मुख्य तक्रार अशी असते का महाराज त्यातलं आपल्याला काही देतच नाही आहेत.
किती आपण महाराजांची प्रार्थना करतोय, किती महाराजांची विनवणी करतोय, किती वेळा महाराजांकडे येऊन या प्रदक्षिणा घालतोय, स्वामी महाराजांकडे येऊन आपण आपलं नाक रगडतोय. एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळतच नाहीये. मग अशा वेळेला आपलं हे लक्ष या अप्पा महाराजांकडे जातं आणि अप्पा महाराज तर आतुरतेने आपल्याकडे कोण येतं हेच बघत असतात. मग स्वामी महाराजांची संधान साधायचं सोडून आपण या अप्पांशी संधान साधतो, या अप्पा महाराजांना शरण जातो, अप्पा महाराजांना लोटांगण घालतो आणि आपल्या व्यथा सगळ्या या अप्पा महाराजांना सांगतो. का तर आपल्याला अप्पा महाराज हे स्वामींच्या जवळचे वाटत असतात. स्वामी आपलं ऐकत नाही तर निदान अप्पा महाराजांचं ऐकतील. अप्पा महाराज सांगतील स्वामींना की आपल्याला काय पाहिजे काय नको, आणि मग महाराज त्या अप्पा महाराजांचं ऐकून आपल्याला देतील. म्हणून त्या अप्पा महाराजांना आपण बाप्पा करून टाकतो आणि ह्याच्यामध्ये आपल्या त्या खरोखरच्या स्वामी बाप्पांकडे मात्र आपलं लक्ष जात नाही, किंवा त्यांच्याकडचं लक्ष आपलं अप्पा महाराजांकडे वेधलं जातं. भक्त मंडळी का घडतं याचा कधी विचार केलाय का? तुम्हाला असं नाही का वाटत की आपली कुठेतरी श्रद्धा कमी पडते, आपली भक्ती कमी पडते, महाराजांवरचं प्रेम कमी पडतंय? आपण महाराजांकडे येतो ते फक्त मागायसाठीच येतो, काही हरकत नाही. आपण प्रापंचिक आहोत. स्वामी महाराजांकडे आल्यावरती आपल्याला मागण्यामध्ये काहीच लाज नाहीये. आपण ते मागावं, निश्चितच मागावं, पण ते मागण्याकरिता तेवढा हक्क सुद्धा प्रस्थापित करावा लागतो. आणि हा हक्क प्रस्थापित होण्यासाठी तेवढं आपल्यामध्ये स्वामी महाराजांबद्दल प्रेम असावं लागतं, त्यांच्याबद्दलची भक्ती असावी लागते, त्यांच्याबद्दलची श्रद्धा असावी लागते. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये नसतात किंवा आपल्यामध्ये कुठेतरी ह्या गोष्टींची कमी असते. आणि म्हणूनच आपण स्वामी बाप्पांच्या ऐवजी त्या स्वामी महाराजांच्या दरबारात आपण जाऊन या अप्पा महाराजांना शरण जातो. किती दिवस महाराजांकडे मागणार? आपली प्रार्थना महाराजांपर्यंत पोचते की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाहीये. बरं पोचत असेल तर ती गोष्ट महाराज आपल्याला देणार आहेत की नाही याची शाश्वती काय? म्हणजे थोडक्यात काय तर महाराजांवरती प्रेम नाही, महाराजांवरती श्रद्धा नाही, महाराजांवरती भक्ती तर अजिबातच नाही. पण एका गोष्टीची मात्र खात्री असते की महाराजांकडे मागितल्यावरती महाराज आपल्याला देऊ शकतात. अशक्य शक्य करतील स्वामी असं आपण वाचत असतो. अगदी अलीकडे कोणीतरी त्या स्वामी महाराजांना ते बिरुड लावलेलं आहे, अशक्य शक्य करतील स्वामी. स्वामी महाराज अशक्यचं शक्य करू शकतात आणि करतात सुद्धा. आपण महाराजांच्या चरित्रामध्ये हे सर्व वाचलेलं आहे. पण त्यासाठी तेवढी श्रद्धा नको का? तेवढं प्रेम, तेवढी भक्ती नको का? का महाराजांकडे जाऊन फक्त मागून घेण्याचं महाराज साधन आहे? आणि ही श्रद्धा, प्रेम, भक्ती ही कमी पडल्यामुळेच त्या अप्पा महाराजांच्या सारख्यांचं लाभतं, त्यांचं फावतं आणि आपण नाही त्या गोष्टीमध्ये गुरफटलो जातो. आणि त्याच्यामध्ये आपण नंतर मग नाही त्या गोष्टीमध्ये गुरफटलो जातो. आणि त्यावर आजची प्रत्येकाची मनस्थिती ती कशी असते? मग साधं एखादी गोष्ट आधी सरळ थेट आपली ऑनलाईन आपण करू शकलो तरी ते आपण करत नाही. आपण त्या एजंट्सकडे जातो. त्या उघडलेल्या लॅपटॉपवरती आपल्याला सरळ ऑनलाईन एखाद्या साईटवरती जाऊन आपल्याला काम करता येतं, पण आपण ते करत नाही. मग ते आपलं RTOचं असेल किंवा एखादं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड काढायचं असेल, आपण ते प्रयत्नच करत नाही. आपल्याला समोर पाहिजे असतो तो एजंट, तो लवकरात लवकर आपलं काम करेल ही अशी आपली कुठेतरी श्रद्धा असते. आणि म्हणून आपण त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडून सगळी ते कामं करून घेतो. आणि तशीच काहीशी वृत्ती, तशीच काहीशी मनस्थिती आपली स्वामी समर्थ महाराजांच्या मठात आल्यावरती सुद्धा होते. भक्तजनो, हे योग्य आहे का? हे तुम्हाला पटतंय का? मी नेहमी सदोदित सांगत आलेलो आहे की स्वामी समर्थ महाराज किंवा आपलं आराध्य दैवत जे कोण असेल ते, त्याच्याकडे आपण आपल्या आईकडे मागत आलो आतापर्यंत तसं मागा. त्याला आपली आई समजा. जेव्हा तुम्ही तुमच्या दैवताला आई समजता तेव्हा त्याच्याकडे मागण्याकरिता तुम्हाला कोणाची मध्यस्थी तुम्हाला लागणारच नाही. उलट कोण मध्यस्थी येत असेल तर त्याला आपण बाजूला सारतो आणि आपण सांगतो की नको, मला माझ्या आईकडे बोलू दे, मला माझ्या आईकडे काय पाहिजे ते मागू दे, तुम्ही कशाला मध्यस्थी होता? तशीच काहीशी वृत्ती, तशीच काहीशी मनस्थिती स्वामी समर्थ महाराजांकडे आपली व्हायला पाहिजे. आणि आपण आपल्या स्वामी महाराजांना शरण जाण्याची आपली मनस्थितीच नसते.
त्यांच्यावरती प्रेम करण्याची, त्यांच्यावरती भक्ती ठेवण्याची तशी मनस्थितीच नसते. आणि म्हणूनच स्वामी बाप्पांकडे नतमस्तक होऊन त्यांच्याकडे मागण्याऐवजी आपण या अप्पा बाप्पांना डोक्यावरती नाचवतो. आणि तिथून सुरू काय होत असेल तर आपली अधोगती, पूर्णतः अधोगती होत असते आपली. सुरुवातीच्या काळामध्ये तुमची कामं होतील सुद्धा, कारण तुमची श्रद्धा असते. मग ती अप्पाकडे तुम्ही ठेवा, किंवा ते काल परवापर्यंत इथे कुत्रा पाय वर करत असलेल्या दगडाला शेंदूर फासल्यावरती तिथे तुम्ही तुमची श्रद्धा ठेवा. त्या श्रद्धेची पोचपावती देत असतो माझा स्वामी, आपले स्वामी महाराज. पण आपल्याला असं वाटत असतं की तो दगड पावतोय. आपल्याला असं वाटत असतं ती अप्पांची कामगिरी आहे. अप्पाने स्वामी महाराजांकडे माझ्याबद्दलचं गाऱ्हाणं घातलं म्हणून माझं काम झालेली आहे. म्हणून आपण स्वामी महाराजांना बाजूला ठेवतो आणि ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये येऊन या अप्पा महाराजांना शरण जातो. अप्पा महाराजांना आधी लोटांगणांच्या लोटांगण आपण घालत राहतो. त्यांच्या पुढ्यामध्ये जाऊन आपण नाक रगडत असतो. अहो, ते अजाण अप्पांना तर काही कळत नाहीच आपण नेमकं काय करतोय, पण आलेल्या भक्ताला तरी ते कळायला पाहिजे. ज्या ज्या मठामध्ये जिथे जिथे अशी अप्पा बसलेले आहेत त्या मठामध्ये जाणंच आपल्याला टाळायला पाहिजे. महाराजांवरती तुमचं प्रेम असेल, महाराजांवरती तुमची श्रद्धा असेल, तर तुमच्या घराच्या 4 भिंतीत सुद्धा तुमच्यासाठी महाराज तुमच्या बरोबर आहेत. त्यासाठी मठात जाण्याची अशी काहीच गरज नाही. आपण मठात का जातो, किंवा आपल्या घरी सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या एका सुंदर तस्वीरीसमोर तासन तास बसून आपण महाराजांकडे प्रार्थना का करतो? कारण तिथे आपल्याला शांती लाभत असते. तिथे आपण महाराजांचं आपण अस्तित्व जाणवत असतो. पण अशा वेळेला आपण आणि महाराज एवढेच असावे, त्यामध्ये तिसरा माणूस असू नये. आपण महाराजांकडे जातोय, महाराज आपलं ऐकण्यासाठी तिथे उभे आहेत, हीच काही ती भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. तिथे गेल्यावरती स्वामी महाराजांची कोणीतरी माझ्यासाठी मध्यस्थी करावी, कारण माझं काम होत नाहीये, हा विचारच चुकीचा आहे. तुमचं काम होत नाहीये की तुम्हाला वाटतंय तुमचा महाराज ऐकत नाहीयेत, त्याचे दोषी सुद्धा तुम्हीच आहात. तुम्हाला असं वाटणं ह्याच्यातच सगळी गोम आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केलात का? पुन्हा इथे मी आईचं उदाहरण देतो. आपण आईकडे काही मागतो, आई आपल्याला त्यावेळेला देतेच असं नाही, किंवा कधी कधी अजिबातच देत नाही, कारण ते आपल्याला योग्यच नसतं. पण आपली प्रार्थना, आपण जे काय मागतोय ते आईपर्यंत पोचते की नाही असं आपल्याला कधी संशय आला का आतापर्यंत? कधी असं आपल्याला वाटलं का की मी आईकडे मागतोय पण ते माझं मागणं आईपर्यंत पोचलेलंच नाहीये? कारण आईवरती तुमची श्रद्धा असते, तिच्यावरती तुमची श्रद्धा असते म्हणून तुम्ही तिच्याकडे मागत असता. आणि तुम्ही जेव्हा तिच्याकडे मागता तेव्हा तुमचा विश्वास असतो की तुम्ही जे काय मागताय ते तिच्यापर्यंत पोचतंय. तिच्यावरती तुमचं प्रेम असतं, तिच्याकडून तुमची अपेक्षा असते. पर तिने एखादी गोष्ट तुम्हाला नाही दिली तर तुमच्या बालिश बुद्धीप्रमाणे लहान वयामध्ये तुम्ही तिच्यावर रागवले सुद्धा असाल, पण हा राग किती वेळ टिकतो? कारण तो टिकवणं शक्यच नसतो. आपल्याला पुन्हा तिच्या पदरात जावं लागतं. मग स्वामी ते काय वेगळे? स्वामी महाराजांच्याकडे का आपण रागवू नये, का रुसू नये? नक्की रागवावं, हक्काने रागवावं, प्रेमाने रागवावं, श्रद्धेने रागवावं. पण तिथे स्वामी बाप्पांऐवजी अप्पा बाप्पांना मात्र जरा सुद्धा खतपाणी घालू नये. तुम्ही शाबूत बुद्धीने विचार केला तर तुमचं मनच तुम्हाला ते सांगेल. अशा अप्पा बाप्पांना किंवा अप्पा महाराजांना शरण आपण जातो म्हणजे आपण नेमकं काय करतो? अशा या भांपक वृत्तीला आपण जास्ती खतपाणी घालत असतो, त्यांना आपण प्रोत्साहन देत असतो. आणि नकळत आपण स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात, स्वामी समर्थ महाराजांच्या त्या मठामध्ये खुद्द स्वामी समर्थ महाराजांचा एक प्रकारे अनादर करत असतो. महाराजांचा आपण अनादर काय करणार हो? महाराज हे मूल ब्रह्म आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. आपण त्याचा अनादर करू शकत नाही. पण आपण आपल्यापुरता जर विचार केला तर आपलं वागणं असं असतं की त्यामुळे स्वामी महाराजांचा अनादर होतो हे नक्कीच आहे, आपल्यापुरता. त्यामुळे ह्या आपल्या वागण्याचा आपण नक्की विचार करावा. याच्यातून तर तुम्ही काही साध्य करणार नाही आहात. केलं तर तुमचं पातकच आहे, तुमचा लाभ अजिबात नाहीये. आपणच आपल्या नाहीत्या विचारामध्ये गुरफटले जातोय.
आणि स्वामी महाराजांच्या त्या प्रत्यक्ष स्वरूपापासून, त्यांच्या त्या प्रेमापासून, त्यांच्या त्या श्रद्धे आणि त्यांच्या त्या भक्तीपासून आपण स्वतःला दूर दूर नेत असतो. काही याच्यातून साध्य होत नाही. आता आपण काय स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातली काही उदाहरणं बघूया. आळंदीचे नरसिंह सरस्वती योगशास्त्रेमध्ये निपुण, त्यांची परमोच्च अवस्थेतली योग साधना ती गाठण्यास त्यांना काही अडचणी येत होत्या आणि म्हणून ते स्वामी समर्थ महाराजांकडे आले. महाराजांनी मोठ्या प्रेमाने त्यांना आसन देऊन बसवलं, पण महाराजांना ते अगदी नतमस्तक होऊनच त्यांनी महाराजांची प्रार्थना केली. स्वामी महाराज जे काय सांगतायत ते त्यांनी निमूटपणे ऐकलं. महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांचा निरोप घेतला. त्यांच्यामध्ये जरा तरी गची बाधा होती काय? त्यांनी अवस्था जी काय गाठलेली त्याचा कधी आपण विचार करतो का? किंवा ते आपल्या अप्पा महाराजांनी तरी त्यांच्याबद्दलचा विचार केलाय का? आळंदीचे नरसिंह सरस्वती महाराजांकडे आले आणि महाराजांकडे नतमस्तक होऊन त्यांनी महाराजांना सांगितलं जे काय सांगायचं होतं ते. महाराजांनी त्यांना भरभरून दिलं, ते सगळं घेऊन ते गेले. पण महाराजांकडे पूर्णतः नतमस्तक होऊनच सगळं काय घडलं ते. त्यांनी महाराजांची बरोबरी केली का? बरं, गुरुदेव स्वामी सुतांच्या बद्दल आपण बोलूया. स्वामी सुतांना तर स्वामी महाराजांनी स्वतःच्या मांडीवर बसवलं. हो, मांडीवर माझं सूत आहे सांगितलं. तरी पण त्यांनी कधी कोणाची मध्यस्थी केली का? ते सरळ सांगायचे नाही का, तुम्हाला जे काय पाहिजे असेल, जी काय प्रार्थना करायची असेल ती माझ्या बापाकडे जा अक्कलकोटला आणि तिथे मागा. मग त्यांच्याकडून काहीच घडलं नाही का? निश्चितच घडलं. पण ते सर्व काही माझ्या बापाने केलेलं आहे. त्यांनी असं जाणून बुजून काहीच केलं नाही. त्यांनी कोणाला आपल्या समोर बसवून महाराजांची मी मध्यस्थी करतो, तुझ्या काय अडचणी आहे त्या मला सांग, मी महाराजांना सांगतो, असं कधीही सांगितलं नाही. लोकांना खूप बोध केले, लोकांची नाना प्रकारे विनंती केली, विनवणी केली त्यांची, का माझ्या महाराजांखेरीज तुमचं काहीच खरं नाही. ज्यांना पटलं ते स्वामी महाराजांपाशी आले, तिथे राहिले, आज पिढ्यानपिढ्या राहत आहेत. त्यांना नाही पटलं, त्यांच्या नशिबातच नव्हतं, त्यांचं प्रारब्धच वेगळं होतं. पण स्वामी समर्थ महाराजांची मध्यस्थी प्रत्यक्ष स्वामी सूत महाराजांनी सुद्धा कधी केली नाही. मग अप्पांना नतमस्तक होताना, अप्पांकडे पाया पडताना, अप्पांकडे नाक घासताना आपल्याला स्वामी सूत महाराजांचं स्मरण होऊ नये का? अहो, आनंदनाथ महाराजांनी एका अभंगातून सांगितलेलंच आहे की स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप ते काय. प्रत्यक्ष ब्रह्मा त्यांच्या पादुका सांभाळतोय, शिव चौरी वारतोय, अशी असंख्य दैवत त्यांची सेवा करतायत, त्यांच्या ते सेवेत आहेत. मग हे स्वामी समर्थ महाराजांचं स्वरूप आपण समजून घेऊ नये का? श्री स्वामी समर्थ महाराज हे आपण दिलेली उपाधी आहे. ते मूल ब्रह्म आहे. ते त्यांच्या त्या शरीरापुरती सुद्धा त्यांची मर्यादा नाहीये. ते मर्यादेच्या पलीकडचे आहेत. त्यांनी आनंदनाथ महाराजांना आत्मबोध गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हा मी लावलेला मळ्यातलं एखादं फूल जरी कोमजलं तरी मला इथे यावं लागतं. आणि म्हणूनच हा मूल ब्रह्म, हा परब्रह्म देहधारणा करून या पृथ्वी तलावरती आपल्यासाठी आलेला आहे. आणि स्वामीसूत महाराजांनी म्हटलेलंच आहे, स्वामी बापा माझा उभा तिष्ठत कटी एक हस्त घेऊन या. तो उभा आहे तुमच्यासाठी, तिष्ठत उभा आहे तो. मग त्यांच्या मठामध्ये गेल्यावरती, स्वामी महाराजांच्या मठामध्ये गेल्यावरती महाराजांना बाजूला सारून आपण हे अप्पा महाराजांना शरण जावं का? बरं, तथाकथित अप्पा महाराजांना सुद्धा ते सगळं कळायला पाहिजे. या परब्रह्माने, या परमेश्वराने, स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला ती सेवा दिलेली आहे, आपल्याकडून उपासना करून घेतलेली आहे, आपल्याकडून साधना करून घेत आहेत ते रोज. त्यांचं नाव रोज आपल्या मुखावरती येते. मग आपण काय करावं? स्वामी समर्थ महाराजांकडे येणाऱ्या या भोळ्या बाबड्या भक्तांचं त्यांची आपण दिशाभूल करावी का? कारण अप्पा महाराजांना माहीतच नसतं की आपल्याकडून हे सगळं घडतंय. ते स्वतः भ्रमात असतात. प्रत्येक वेळेला ते काय त्यांना ते माहितीच असतं असं नाहीये. या सगळ्या गोष्टी ते मुद्दामून करतात असं सुद्धा नाहीये. पण त्यांच्या त्या भ्रमाला आपण खतपाणी घालणं हे कितपत योग्य आहे? बरं, आलेल्या त्या भक्तांना आपण भोळं भाबडं का समजावं? स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेत घेत त्या महाराजांच्या तुम्ही मठामध्ये येता आणि तिथे अप्पा महाराजांना बघून अप्पांना शरण जाता. हा कुठला भोळेपणा आहे? हा कुठला भाबडेपणा आहे? हा भोळे भाबडेपणा नाही आहे. हा तुमचा एक चुकीचा स्वार्थ आहे. महाराजांवरती श्रद्धा ठेवावी लागणार, महाराजांवरती प्रेम करावं लागणार, महाराजांची भक्ती करावी लागणार. या सगळ्या करण्यापासून तुमची ती एक पळवाट आहे.
तुम्हाला सर्व गोष्टी इन्स्टंटली पाहिजेत, तरी लवकरात लवकर तिथल्या तिथे पाहिजेत. आणि तुमचा समज असा होतो की ते तुम्हाला अप्पा महाराज देणार आहेत, स्वामी महाराजांच्या पेक्षाही ते तुम्हाला लवकर देणार आहेत, असा तुमचा एक गोड गैरसमज होतो. आणि म्हणूनच तुम्ही या अप्पा महाराजांना बाप्पा महाराज करून बसता. आणि सगळ्यात महत्वाचं कारण याचं असं सुद्धा असू शकतं की देवाची भीती. आपण महाराजांकडे जातो, महाराजांकडे आपण कितीतरी गोष्टी मागत असतो, पण आपल्या मनामध्ये महाराजांची श्रद्धा नसते, महाराजांमध्ये आपलं प्रेम नसतं. असते ती फक्त महाराजांची भीती असते, देवाची भीती असते की आपल्याकडून चुकलं काय तर देव आपल्याला पाप करेल, आपली काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. अशातच कितीतरी लोक या अप्पांना बाप्पा करतात. न जाणो या अप्पा खरोखरचे बाप्पा असतील तर मग तो बाप्पा आपल्यावरती रागवेल, आपल्याला त्याचा कोप होईल. म्हणून कसलाही विचार न करता ते या अप्पांना बाप्पा समजून शरण जातात. आणि एखादी गोष्ट जेव्हा खटकते ना तेव्हा ती मनातच उफळत राहते आपल्या. आणि त्यातूनच आजच्या या एपिसोडचा जन्म झाला. भक्तांनो, अप्पा हे नाव मात्र काल्पनिक आहे, पण असे असंख्य अप्पा वेगवेगळ्या मठामध्ये आज आहेत. काही मठातले विश्वस्तच अप्पा महाराज होऊन बसलेले आहेत तिथे, तर काही मठाचे संस्थापक अप्पा महाराज बसलेले आहेत. त्यांना आपण काय करतोय ते कळत नाही, नको कळू दे. पण आपण महाराजांकडे आलेलो आहोत, महाराजांकडे काय ते मागायला आलेलो आहोत, आपण स्वतःला महाराजांचे भक्त म्हणून घेतोय. मग ती भक्ती आपल्या मनामध्ये रुजणं फार गरजेचं आहे. त्यातूनच आपलं प्रेम वाढतं, त्यातूनच आपली श्रद्धा वाढत असते. त्यामुळे भक्त मंडळी अशा अप्पांना खत पाणी घालू नका. स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारात आपण नेमके आहोत कोण, आपण काय आहोत याचा भान असू द्या आणि महाराजांकडे हात पसरा. महाराज तुम्हाला भरभरून देतील, कारण तुम्ही कोण आहात याची तुम्ही जाण ठेवलेली आहात. तुम्ही नाही त्या लोकांना नाही ते प्रोत्साहन तुम्ही देत नाही आहात. तुम्ही एकट्या महाराजांचे आहात आणि महाराज तुमचे एकटे आहेत. त्याच्या अलीकडे पलीकडे किंवा मध्यस्थी कोणीही नाहीये. तुम्ही एक लहान बाळ आहात, याचक आहात, तुम्हाला काहीतरी पाहिजे आणि तुम्ही तुमच्या आईकडे त्या हट्टाने, त्या प्रेमाने, त्या भक्तीने मागतायत. ही भावना ठेवा. तिथे मध्यस्थी कोणालाही घेऊ नका. आणि बघा तुम्हाला त्या महाराजांचं अस्तित्व तुम्हाला जाणवेल की नाही. आणि जेव्हा अस्तित्व जाणवतं तेव्हा नकळत तुमची श्रद्धा जडते. तुम्ही स्वामी भक्त होता, महाराजांवरती तुमचं प्रेम जडतं आणि मग मुखातून फक्त एकच निघतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन,
चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान